तर सध्या ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार सध्या कोल्हापुरात आहे। कोल्हापुरातून ते मार्कडवाडीकडे मार्गस्थ होणार आहे। मार्कडवाडीत आज ते ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे। मार्कडवाडीत मतदान चाचणीचा प्रयोग झाला होता। तर मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न मार्कडवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आला होता। तर शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडीत जाणार आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काल एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये आलेले होते आणि या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधलेला होता आणि त्यानंतर आज शरद पवार हे कोल्हापुरातून थेट मार्कडवाडीकडे रवाना आहेत। ते झालेले आहेत। कोल्हापूर एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरने ते सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडीमध्ये जाणार आहेत। आपल्याला माहिती आहे मार्कडवाडीमधील मतदानाचं प्रकरण हे सध्या गाजतंय। ईव्हीएमला विरोध मार्कडवाडी ग्रामस्थांनी केलेला आहे आणि याच संदर्भात आपण बघतोय आता हे आंदोलन जे आहे ते वाढणार असं दिसते, कारण एकूणच आपण बघतो राहुल गांधी यांनी देखील मार्कडवाडीमध्ये येऊन आंदोलनाची सुरुवात ईव्हीएमच्या विरोधातील करणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आज शरद पवार हे स्वतः मार्कडवाडीमध्ये जात आहेत। तिथल्या ग्रामस्थांचं नेमकं म्हणणं काय आहे हे ते जाणून घेणार आहेत। ईव्हीएमला त्यांचा विरोध का आहे, काय नेमकं त्या ठिकाणी घडलेलं आहे याची सविस्तर माहिती मार्कडवाडी ग्रामस्थांकडून शरद पवार आज घेणार आहेत। नक्कीच भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।